नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वनू सर आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. आज आपण इयत्ता 10वी जे इंग्रजीचे पाठ्यपुस्तक आहे त्यातील युनिट नंबर 2 त्यातील 2.1 नावाचे जे पोएम आहे, यू स्टार्ट डाईंग स्लोली, रिटन बाय पॅब्लो नेरुदा, ही कविता आपण अभ्यासणार आहोत. वी विल डिस्कस दिस पोएम फॉर दिस लेक्चर. Before going to discuss the whole poem, I would like to give the brief introduction about the poet. मला पोएटचे इंट्रोडक्शन द्यायला थोडेसे आवडेल. यू स्टार्ट डाईंग स्लोली. जर तुम्ही टायटल बघितलं की या टायटलमध्ये अतिशय असं मिनिंगफुल तुम्हाला हे टायटल दिसून येईल. यू स्टार्ट डाईंग स्लोली. यू स्टार्ट म्हणजे तुम्ही सुरुवात करता. कशाला? स्टार्ट म्हणजे सुरुवात करणं. डाईंग स्लोली म्हणजे हळूहळू नष्ट व्हायला, हळूहळू या जगातून निघून जायला तुम्ही सुरुवात करता. किंवा इट मीन्स दॅट यू स्टार्ट लूजिंग द होप्स ऑफ हॅपी फ्युचर. सो द पॅब्लो नेरुदा इज द ग्रेटेस्ट पोएट ऑफ द स्पेन country, and he has written the number of the beautiful poems in his whole life. So Pablo Neruda is regarded as the greatest poet of the Spanish language in his lifetime. Whatever he has written, the material or the literature is recognized in the Spanish language, and he is the greatest poet of the Spanish language in his lifetime. पॅब्लो नेरुदा हे स्पॅनिश लँग्वेजमध्ये अतिशय सुंदर अशा पोएम त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि आयुष्यभर त्यांनी त्या लँग्वेजमध्ये लिखाण केलेलं आपल्याला दिसून येईल आणि ते त्या देशाचे ग्रेटेस्ट पोएट म्हणून ओळखले जातात, उत्कृष्ट कवी म्हणून ओळखले जातात. ही इज बेस्ट नोन फॉर हिज कलेक्शन ऑफ पोएम्स टायटल्ड 20 लव्ह पोएम्स अँड अ सॉन्ग ऑफ डिस्पेअर. त्याचबरोबर पॅब्लो नेरुदा हे जे कवी आहेत, हे कवी कशासाठी ओळखले जातात? ही इज बेस्ट नोन फॉर हिज कलेक्शन ऑफ पोएम्स. काही कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्या कवितेचं टायटल आहे किंवा कवितांचा संग्रह लिहिलेला दिसून येतो. त्या संग्रहाचं नाव आहे 20 लव्ह पोएम्स. 20 लव्ह पोएम्स म्हणजे 20 प्रेमाच्या कविता अँड अ सॉन्ग ऑफ डिस्पेअर आणि एक दुःखाचं गाणं, असं त्या कवितेचा संग्रह आहे. ह्या कवितेचा संग्रह त्यांनी लिहिलेला दिसून येतो आणि अतिशय गाजलेल्या ह्या पोएम्स आहेत which when published made him instantly famous. आणि ज्यावेळेस ह्या कवितांचा संग्रह त्यांनी लिहिला, ज्यावेळेस ह्या कविता पब्लिश झाल्या, तर त्या कवितांनी त्यांना इन्स्टंट फेमस केलेलं दिसून येतो. लगेच ते काय झाले, पॅब्लो नेरुदा सगळ्या जगाला माहीत झालेले दिसून येतात, अतिशय फेमस झालेले दिसून येतात. ही लेड अ पॉलिटिकली चार्ज्ड लाईफ अँड ऑफन रिफ्लेक्टेड दॅट इन हिज रायटिंग्स. पॅब्लो नेरुदांच्या बाबतीत आणखी एक गोष्ट सांगायची झालीच तर त्यांनी आयुष्यभर राजकीय जीवन जगलेलं आपल्याला दिसून येतात आणि हे राजकीय जीवन जे आहे त्यांचं राजकीय जीवन जे आहे ते त्यांचं आपल्याला बऱ्याच वेळा रिफ्लेक्ट झालेलं दिसून येतं. रिफ्लेक्ट म्हणजे त्यांचं जे राजकीय जीवन जे आहे, वैयक्तिक जीवन जे आहे, ते वैयक्तिक जीवन त्यांच्या रायटिंग्समध्ये, त्यांच्या लिखाणामधून आपल्याला जाणवलेलं दिसून येतं. अशा ह्या ग्रेट पोएटची कविता जी आहे, यू स्टार्ट डाईंग स्लोली, आपण पाहणार आहोत. द सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम. थोडेसे सेंट्रल आयडिया बघूया आपण. कविता, व्हॉट इज द पोएम इज अबाउट. पोएम कशाविषयी आहे एक्झॅक्टली, आपल्याला त्याच्याविषयी चर्चा करूया. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज हाऊ यू शूड लीड युअर लाईफ. तुम्ही तुमचं जीवन कशा प्रकारे व्यतीत केलं पाहिजे, घालवलं पाहिजे. हाऊ शुड एन्जॉय युअर लाईफ. हाऊ शुड यू एन्जॉय युअर लाईफ. हाऊ यू शुड एन्जॉय युअर लाईफ. तुम्ही तुमच्या प्रकारचं जीवन कसं घालवलं पाहिजे, कशा प्रकारे तुम्ही तुमचं जीवन एन्जॉय केलं पाहिजे. सो व्हॉट थिंग्स आर नेसेसरी टू एन्जॉय युअर लाईफ. व्हॉट थिंग्स यू शुड कंडक्ट इन युअर लाईफ. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी पार पाडल्या पाहिजेत,
काय काय केलं पाहिजे. ऑल दिस थिंग्स आर मेन्शन्ड ब्युटिफुली इन दिस पोएम. या सगळ्या कवितेमध्ये या सगळ्या गोष्टी पॅब्लो नेरुदाने अतिशय सविस्तर सांगितलेल्या आहेत. अँड द लँग्वेज ऑफ दिस पोएम इज ऑल्सो सिम्पल. आणि जर लँग्वेज बघितली अतिशय साध्या आणि सोप्या भाषेतून त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला, कवितेचा अर्थ सुद्धा सांगितलेला दिसून येतो. द सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम इज हाऊ यू शुड लीड युअर लाईफ टू ट्रुली लिव्ह अँड एक्सपिरियन्स लाईफ. तुम्हाला जर तुमच्या जीवनाचा खऱ्या अर्थाने आनंद घ्यायचा असेल, जगायचं असेल, किंवा तुमच्या जीवनाचा जर तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा असेल, जीवन अनुभवाचं असेल, यू मस्ट फॉलो युअर पॅशन्स. तुमच्या ज्या काही पॅशन्स असतील, तुमच्या ज्या आवडीनिवडी असतील, त्या आवडीनिवडी तुम्ही काय केलं पाहिजे, त्या बाळगल्या पाहिजेत, त्याच्यावर लक्ष केलं पाहिजे, त्याच्या मागं तुम्ही धावलं पाहिजे असं ते म्हणतात. यू मस्ट ट्रॅव्हल फॉर एक्झाम्पल्स, ते काही उदाहरण देतात. यू मस्ट ट्रॅव्हल, उदाहरणार्थ तुम्हाला जर तुमचा पॅशन्स फॉलो करायचे असतील, आवडीनिवडी जर जपायचे असतील, उदाहरणार्थ जर ट्रॅव्हलिंगचा तुम्हाला छंद असेल, फिरण्याचा जर छंद असेल, तर तुम्ही फिरलं पाहिजे, भरपूर फिरलं पाहिजे. आपलं गाव फिरलं पाहिजे, शेजारचं गाव फिरलं पाहिजे, देश फिरला पाहिजे, आजूबाजूचे राज्य फिरले पाहिजेत. आणि यू शुड टेक द न्यू एक्सपिरियन्स बाय युअर ओन हँड ऑर फर्स्ट हँड. तुम्ही तुमच्या स्वतःचे अनुभव घेतले पाहिजेत, फर्स्ट हँड एक्सपिरियन्सेस घेतले पाहिजेत, तुम्ही स्वतः फिरला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही रीडिंग केलं पाहिजे, रीड अँड ड्रेस वेल असं सुद्धा म्हटलेलं आहे बघा. जर तुम्ही ट्रॅव्हल केलं, तुम्ही वेगवेगळी पुस्तकं वाचली पाहिजेत, वेगळ्या पुस्तकावर तुमचं चिंतन मनन झालं पाहिजे, वेगवेगळे प्रकारचे चांगले कपडे घातले पाहिजेत, रंगीबेरंगी कपडे घातले पाहिजेत, नवीन ड्रेस घातले पाहिजेत. ऑर व्हॉट एव्हर युअर हार्ट डिझायर्स, जे काय तुमच्या मनाला वाटते, जे काय करावंसं वाटते, तुम्ही सगळं ते केलं पाहिजे. हे सगळं तुम्ही या जीवनामध्ये केलं पाहिजे. देन यू विल एन्जॉय युअर लाईफ. तरच तुम्ही तुमचं आयुष्य आनंदाने घालवू शकाल. तुमच्या मनाला जे जे वाटतं ते ते करा. मोस्ट इम्पॉर्टंट, सगळ्यात महत्त्वाचं, यू मस्ट नॉट अवॉइड द फिलिंग इमोशन्स. आणि हे करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ज्या फिलिंग्स आहेत किंवा इमोशन्स आहेत, तुमच्या भावभावनांकडे लक्ष द्या. तुम्हाला काय पाहिजे आहे, काय नको पाहिजे आहे, तुमचं कुठं मन रमतं, कुठं गेल्यानंतर तुम्हाला त्रास होतो, या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, अवॉइड करू नका, लांब राहू नका, त्याच्यापासून टाळू नका. डू थिंग्स दॅट अलाव युअर हार्ट टू बीट फास्ट. ज्या गोष्टी केल्याने तुमचं मन अतिशय रमून जातं किंवा तुमचं हृदय धडधडतं, ज्या गोष्टी तुम्ही केल्यानंतर तुम्हाला आनंद मिळतो, त्या गोष्टी तुम्ही करायला शिका. इट मीन्स दॅट यू शुड फॉलो युअर हार्ट अँड you should enjoy your life. If you are afraid, do not chase your dreams. Then your life can become meaningless and it is as as good as dying slowly. पॅब्लो नेरुदा असे म्हणतात की जर तुम्ही दुःखी असाल, जर तुम्ही तुमचे स्वप्न पाहत नसाल किंवा स्वप्नांचा पाठपुरावा करत नसाल, यू शुड नॉट, इफ यू डू नॉट चेस युअर ड्रीम्स, इफ यू डू नॉट फॉलो युअर ड्रीम्स, and if you are afraid, so then life will become meaningless. The former president of India, Dr. APJ Abdul Kalam, once said that in his speech somewhere. So he said that the every person should see a big dream and for try to catch achieve that dream. प्रत्येक माणसाने त्याच्या आयुष्यामध्ये मोठी स्वप्न बघितली पाहिजेत. तर लो ड्रीम इज अ क्राईम. लहान स्वप्न बघणं हा एक गुन्हा आहे असं ते नेहमी म्हणत असायचे. त्याचप्रमाणे तुम्ही नुसती स्वप्न बघू नका. यू शुड चेस द ड्रीम्स, यू शुड अचीव द ड्रीम व्हॉट एव्हर यू वॉन्ट. जे काय तुम्ही स्वप्न बघणार आहात ते स्वप्न तुम्ही काय केलं पाहिजे, फॉलो केलं पाहिजे, चेस केलं पाहिजे. अदरवाईज युअर लाईफ विल बिकम मिनिंगलेस. तुमचं जीवन काय होऊन जाईल, अर्थपूर्ण होऊन जाईल, अर्थशून्य होऊन जाईल जर तुम्ही स्वप्न बघितले नाहीत तर. आणि युअर कंडिशन ऑफ युअर लाईफ विल ॲज गुड ॲज डाईंग स्लोली. म्हणजे जर एखादा मनुष्य ज्याप्रमाणे मरणाची वाट बघत असतो,
किंवा मरणाच्या शेवटच्या दारावर उंबरठ्यावर असतो, जसे त्याची मनाची अवस्था होते त्याचप्रमाणे तुमची लाईफसुद्धा तशी होऊन जाईल असं कवी म्हणतो. दिस इज द सेंट्रल अ शॉर्ट अँड ब्रीफ सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम. देन वी विल डिस्कस द पोएम स्टेप बाय स्टेप. You start dying slowly. 2.1. तुम्ही काय कराल? स्टार्ट डाईंग स्लोली म्हणजे काय? आपण हळूहळू संपून जाऊ, नष्ट होत जाऊ अशा अर्थाने इथं वापरलेले आहे. जर तुम्ही काही गोष्टी केल्या नाहीत तर तुम्ही हळूहळू संपून जाल, नष्ट होऊन जाल किंवा आनंदी भविष्य तुम्ही हरवून जाल. आनंदी भविष्य जे आहे तुमचं, भविष्यातला जो आनंद आहे तो निघून जाईल अशा अर्थाने ही कविता लिहिलेली आहे. डाईंग स्लोली इथे दिले बघा. लुझिंग होप ऑफ अ हॅपी फ्युचर म्हणजे तुम्ही काय करू जाल, तुमच्या आनंदी जे जीवन आहे ते जीवन काय करून टाकाल, हरवून जाल. यू स्टार्ट डाईंग स्लोली. बघा, आय विल रीड आउट द पोएम loudly. You have to concentrate on the book or on the stanzas. If you do not travel, if you do not read, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. बघा, कवी काय म्हणतोय, तुम्हाला जर तुमचं भविष्य चांगलं घडवायचं असेल किंवा आनंदी भविष्य घडवायचं असेल किंवा जीवनाचा आनंद घ्यायचा असेल, तुम्ही काय केलं पाहिजे? यू शुड, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, जर तुम्ही ट्रॅव्हलिंग केलं नाही, जर तुम्ही प्रवास केला नाही या जीवनामध्ये, इफ यू डू नॉट रीड, जर तुम्ही पुस्तकं वाचली नाहीत, वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं वाचली नाहीत, जे पुस्तकं आपल्याला ज्ञान देतात, वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या देशांचं, वेगवेगळ्या व्यक्तींचं दर्शन देतात, ती पुस्तकं तुम्ही वाचली नाहीत. इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, साऊंड्स ऑफ लाईफ म्हणजे काय, जीवनाचे अंतरंग, जीवनाचे सूर जर तुम्ही ऐकले नाहीत, जीवनाचे सुखदुःखांचा जो क्रम आहे तो पाहिला नाही, तुमचं जीवन तुम्ही आनंदात व्यतीत केलं नाही. इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, ॲप्रिशिएट म्हणजे काय, स्वतःची स्तुती केली नाही, यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर तुम्ही काय कराल, हळूहळू संपून जाल. तुम्ही तुमचं आयुष्य असंच घालवून जाल, निरर्थक घालवून जाल असं कवी म्हणतो. आता याच्या ऑपोजिट आपण असा विचार केला पाहिजे, जर आनंदी भविष्य जर घालवायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे? यू शूड ट्रॅव्हल, तुम्ही भरपूर फिरलं पाहिजे. या द लाईफ इज व्हेरी स्विफ्ट अँड शॉर्ट, जीवन हे कसं आहे, अतिशय फास्ट आणि अतिशय छोटं जीवन आहे. या संपूर्ण जीवनामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घ्यायचे आहेत. जगाचे अनुभव घ्यायचे असेल तर इट इज नॉट पॉसिबल टू टेक द ऑल काइंड्स ऑफ एक्सपिरियन्सेस इन युअर लाईफ, बिकॉज द लाईफ इज व्हेरी शॉर्ट अँड लाईफ इज व्हेरी स्विफ्ट, लाईफ इज व्हेरी फास्ट. जीवन अतिशय सुंदर आहे, शॉर्ट आहे आणि या छोट्या अशा जीवनामध्ये सगळे अनुभव घेणे शक्य नाही. दॅट्स वाय द पोएट इज आस्किंग टू यू, ॲक्च्युली गिविंग द ॲडवाइस टू यू. You should travel all over the world. You should travel from one state to another state, from one district to another district, and you should see the real kind of experience, the beautiful life, the beautiful world around you. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप खूप प्रवास करा, सुंदर सुंदर ठिकाणे बघा. यू शुड रीड, तुम्ही काय केलं पाहिजे, वाचलं पाहिजे. वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं. जर तुम्ही जीवनामध्ये जर वाचायला शिकलात तरच तुम्ही वाचाल, अदरवाईज तुम्ही यू स्टार्ट डाईंग स्लोली, जर तुम्ही नाहीतर तुम्ही हळूहळू संपून जाल. त्यासाठी यू शुड रीड द डिफरंट काइंड्स ऑफ बुक्स, बिकॉज द विदाउट द बुक्स लाईफ इज इनकम्प्लीट. आपलं जीवन जे आहे ते पुस्तकांशिवाय काय आहे, इनकम्प्लीट आहे, अपूर्ण आहे. आणि अपूर्ण अपूर्ण जीवन जर पूर्ण करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे,
पूर्ण करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजेत. बिकॉज द बुक्स गिव्स द नॉलेज. कारण पुस्तकं काय करतात, आपल्याला नॉलेज देत असतात. अँड यू नो दॅट द नॉलेज इज द पॉवर. आणि ज्ञान हीच खरी शक्ती आहे, आपल्याला दिसून येतं. इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, तुम्ही काय केलं पाहिजे, जीवनाचे सूर ओळखले पाहिजे, जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. प्रत्येक क्षणाला तुम्ही प्रत्येक मुमेंट, एव्हरी मुमेंट ऑफ युअर लाईफ यू शुड एन्जॉय. तुम्ही प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे, उपभोग घेतला पाहिजे. जीवनाचे अंतरंग तुम्ही ओळखले पाहिजेत, सूर ओळखले पाहिजेत, आणि ते ऐकायला शिकलं पाहिजे. म्युझिक ऐकलं पाहिजे, जीवनाचं म्युझिक तुम्ही ऐकलं पाहिजे. आणि जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या नाहीत, इफ यू डोंट डू all these things that is mentioned in the first stanza according to the poet, that is Pablo Neruda, then you will lose the happy future, then you start dying slowly. जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या नाहीत तर तुम्ही तुमच्या जीवनाचा आनंद घेऊ शकणार नाही, असं कवीला वाटतं. When you kill your self esteem, when you do not let others help you, you start dying slowly. इथं नवीन शब्द आलेला बघा, सेल्फ इस्टीम. सेल्फ इस्टीम याचा अर्थ काय होतो, अ फिलिंग ऑफ बिईंग हॅपी विथ युअर ओन क्वालिटीज अँड ॲबिलिटीज. अशी एक भावना जी असते की तुम्ही तुमच्यावर गर्व असला पाहिजे, तुमचा आत्मप्रतिष्ठा ज्याला आपण म्हणतो, आत्मसन्मान ज्याला आपण म्हणतो, आत्मगौरव ज्याला आपण म्हणतो, हा असला पाहिजे. प्रत्येक माणसाकडे, आपल्याकडं प्रत्येकाने प्रत्येकाच्या क्षमतेवर विश्वास असला पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमच्या ज्या कॅपेबिलिटीज आहेत, ॲबिलिटीज आहेत, क्वालिटीज आहे, तर त्या क्वालिटीज बरोबर तुम्ही काय असलं पाहिजे, समाधानी असलं पाहिजे. तुमचा तुम्हाला आत्मसन्मान पाहिजे. येस, आय कॅन डू इट बिकॉज दिस अँड दिस क्वालिटीज आय हॅव. माझ्याकडे ह्या आणि ह्या क्वालिटीज असल्यामुळं मला खूप मी आत्मसमाधानी आहे, मी फार संतुष्ट आहे. अशी भावना जी असते त्याला सेल्फ इस्टीम असं म्हटलं जातं. बघा, वेन यू किल युअर सेल्फ इस्टीम, ज्यावेळेस तुम्ही तुमचा आत्मसन्मान मारून टाकता किंवा त्याला मोकळं सोडून देता, वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गरिबाला मदत करत नाही किंवा मदत करायचं तुम्ही टाळता, तर त्यावेळेस तुम्ही काय करता, यू स्टार्ट डाईंग स्लोली. तुम्ही हळूहळू तुमचं जीवन संपवायला लागतं. त्यावेळेस तुम्ही तुमचं आनंद भविष्याची जी वाटचाल आहे ते तुम्ही हळूहळू गमवायला सुरुवात करता. आनंदी भविष्याची आशा जी आहे ते तुम्ही गमवत चाललेला आहात असं समजून घ्या. म्हणजेच काय, तुम्ही काय केलं पाहिजे, सेल्फ एस्टीम असला पाहिजे तुमच्यावर. तुम्ही तुमच्या स्वतःवर प्रेम केलं पाहिजे, स्वतःच्या क्षमतावर तुमचा विश्वास असला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही काय केलं पाहिजे, यू शुड हेल्प टू नीडी पीपल इन द सोसायटी. जे गरजू लोक आहेत त्या गरजू लोकांना तुम्ही काय केलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे. मदतीचा हात तुमचा पुढं असला पाहिजे. जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही खरंच तुमचं जीवन एन्जॉय करत असाल. अदरवाईज नाहीतर तुम्ही तुमचं जीवन हळूहळू संपून जात आहे असं समजून घ्या, किंवा तुम्ही नष्ट होत आहात असं समजून घ्या, असं कवी म्हणतो. बघा, थर्ड स्टांजा. इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, walking every day on the same paths, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. If you become a slave of your habits, slave म्हणजे काय, गुलाम. become म्हणजे होणे, habits म्हणजे काय, सवयी. वॉकिंग म्हणजे चालणे, एव्हरीडे म्हणजे प्रत्येक दिवशी, आणि पाच म्हणजे काय, मार्ग, वेज ज्याला आपण म्हणतो. जर तुम्ही तुमच्या सवयीचे गुलाम झालेला असाल, इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, म्हणजे रोज रोज उठून एकच गोष्ट करत असाल. उदाहरणार्थ, तुम्ही झोपण्याचे गुलाम झालेला आहात आता लॉकडाऊनमध्ये, खूप फक्त झोपताय तुम्ही, काहीच करत नाही, म्हणजे याचा अर्थ तुम्ही स्लेव झाला, त्या सवयीचा गुलाम झाला तुम्ही. रोज झोपायचं, रोज उठायचं, जेवायचं मस्तपैकी, काही करायचं नाही, इकडे तिकडे फिरायचं, परत झोपायचं, परत उठायचं.
याचा अर्थ तुम्ही यू हॅव बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, दॅट इज स्लीपिंग. जर तुम्ही एखाद्या गोष्टीच्या सवयीचा गुलाम झाला झाला असाल, किंवा वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, म्हणजेच काय, एकाच मार्गाने तुम्ही जर रोज जात असाल, रोज रोज उठून एकच एकच गोष्ट करत असाल, त्याच्या व्यतिरिक्त काही वेगळं काही करत नाही, नवीन काही करायचा प्रयत्न करत नसाल, इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, जर तुम्ही तुमचं जे डेली रुटीन आहे तर रुटीन जर चेंज करत नसाल, रोज त्याच गोष्टी करत असाल, 8ला उठत असाल, 10ला उठत असाल, 11ला उठत असाल आणि परत जेवण करून परत झोपणे, वेगळं काही करत नसाल, इफ यू डू नॉट विअर डिफरंट कलर्स, जर तुम्ही आयुष्याचे जे वेगवेगळे कलर्स जे आहेत ते कलर्स तुम्ही परिधान करत नसाल, वेगळ्या कलरचे कपडे तुम्ही घालत नसाल, और यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, आणि तुमच्या आजूबाजूला जेवढी जगामध्ये वेगवेगळी माणसं आहेत व अनोळखी माणसं आहेत, त्या अनोळखी माणसांशी, अननोन पीपलशी जर बोलत नसाल, ओळखीच्या म्हणत नाही, अनोळखी माणसांचे जर बोलत नसाल, रोज रोज एकाच मार्गाने चालत असाल, रोज रोज एकाच रुटीनने तुम्ही काम करत असाल, वेगळं काही करत नसाल, एखाद्या सवयीचा तुम्ही गुलाम झालेला असाल, याचा अर्थ तुम्ही काय करत आहात, यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही तुमचं आयुष्य संपवून टाकत आहात, हळूहळू संपून जाण्याच्या मार्गावर आहात. म्हणजेच काय केलं पाहिजे, तुम्ही कोणत्याही गोष्टीचा गुलाम झाला नाही पाहिजे, एखादी गोष्ट तुम्हाला सारखी सारखी करावीशी वाटली नाही पाहिजे, वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत, नवनवीन गोष्टी तुम्ही केलेल्या पाहिजेत, एकाच मार्गाने रोज चाललं नाही पाहिजे, वेगवेगळ्या मार्गाने तुम्ही जाऊन बघितलं पाहिजे, तुमचं रुटीन जे आहे ते रुटीन तुम्ही चेंज केलं पाहिजे. त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये जे वेगवेगळे कलर्स आहेत, आनंदाचे कलर आहेत, ते कलर्स तुम्ही भरले पाहिजेत, आणि अनोळखी माणसांशी तुम्ही बोललं पाहिजे, भरपूर गप्पा मारल्या पाहिजेत. असं जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही तुमच्या आयुष्याचं तुम्ही वाटचाल जी आहे ते तुमची हळूहळू संपण्याच्या मार्गावर आहे असं समजून घ्या, असं कवी म्हणतो. इफ यू अवॉइड टू फील पॅशन अँड देअर टर्बुलंट इमोशन्स, अवॉइड म्हणजे टाळणे, फील म्हणजे वाटणे, पॅशन म्हणजे आवडीनिवडी, देअर टर्बुलंट इमोशन्स, टर्बुलंट म्हणजे कसल्या, ज्याला आपण अस्थिर म्हणतो, अनस्टेडी, फुल ऑफ अप्स अँड डाऊन्स, अस्थिर भावना, इमोशन्स म्हणजे काय, भावना, अस्थिर भावना, दोज विच मेक युअर आईज ग्लिसन, ग्लिसन म्हणजे काय, ग्लिटर, टू स्पार्क विथ टीयर्स, चकाकणे, चमकणे, त्याला ग्लिसन म्हणतात. हार्ट बीट फास्ट, हृदय धडधडणे. बघा काय म्हणतो कवी, इफ यू अवॉइड टू फील पॅशन, जर तुम्ही अँड देअर टर्बुलंट इमोशन्स, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी कराव्याशा वाटतात त्या जर तुम्ही टाळल्या, अवॉइड म्हणजे टाळल्या, फील पॅशन म्हणजे जर तुम्हाला जे काही गोष्टी कराव्याशा वाटतात आणि तुम्ही जर सुद्धा त्या जर टाळत असाल, अवॉइड करत असाल, त्याच्यापासून दूर राहत असाल, आणि देअर टर्बुलंट इमोशन्स म्हणजे त्या अस्थिर भावनांचा, ज्या अस्थिर भावना आहेत मनामधल्या, चलबिचल करणाऱ्या भावना जर तुम्ही समजून नाही घेतल्या, किंवा त्या भावनांनुसार तुम्ही जर कृती नाही केली, मनामध्ये तुम्हाला एखाद्या गोष्ट करायची जर एखाद्या चांगल्या चांगल्या गोष्टी कराव्याशा वाटत असेल आणि तरीसुद्धा तुम्ही त्या करत नाहीत, त्यांच्या त्या भावनांचा तुम्ही कदर करत नसाल, त्या अस्थिर भावना तुम्ही जर मनामध्ये दाबून ठेवत असाल तर त्याचा काही उपयोग नाही. तुम्ही त्या काय केलं पाहिजे, त्या ऐकल्या पाहिजे, त्याच्यापासून तुम्ही अवॉइड नाही झालं पाहिजे, लांब पळून नाही गेलं पाहिजे, त्या ऐकल्या पाहिजेच. आणि ज्या भावना काय करतात तुम्हाला, तुमचं जे विच मेक्स युअर आईज ग्लिसन अँड युअर हार्ट बीट फास्ट, तुम्ही तुमच्या मनामध्ये जे काही चाललेलं आहे ते तुम्ही ऐकलं पाहिजे, त्या अस्थिर भावना तुम्ही ऐकल्या पाहिजेत, त्या ऐकायला शिकलं पाहिजे. जर त्या तुम्ही टाळत असाल, किंवा ज्या भावना मनामध्ये आल्याबरोबर तुमचे डोळे काय करतात, चमकतात, चकाकतात, ग्लिसन होतात, त्याचबरोबर तुमचं हृदय धडधडायला लागतं, त्या भावना तुम्ही ऐकल्या पाहिजे, तुमच्या मनाचं तुम्ही ऐकलं पाहिजे.
किंवा तुमच्या आयुष्यामध्ये जर एखादं स्वप्न असेल, एखादं ड्रीम असेल, ते ड्रीम तुम्ही काय केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. ते स्वप्न कंप्लीट करण्याचं पूर्ण केलं ते स्वप्न कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या ज्या भावना आहेत त्या भावना तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. आणि एखादं स्वप्न तुमच्या मनात आल्याबरोबर तुमचे डोळे काय करतात, ग्लिसन होतात. त्याचबरोबर तुमचं हार्टबीट्स वाढतात. ते वाढ वाढ हा वाढ हार्टबीट जे आहे ते वाढत असेल. हे सगळ्या गोष्टी तुम्ही जर ऐकल्या नाहीत किंवा केल्या नाहीत, तुम्हाला जी गोष्ट आवडते ती तुम्ही केली नाहीत, ज्या व्यक्तीबरोबर तुम्हाला अ, सहवास करायचा असेल किंवा अ, ज्या व्यक्तीच्या सहवासात राहायला तुम्हाला आवडत असेल, त्या भावना तुम्ही ऐकून घेतल्या पाहिजेत, त्या समजून घेतल्या पाहिजेत. त्याच्यापासून तुम्ही लांब पडलं नाही पाहिजे किंवा त्या व्यक्तीचं नाव घेतल्याबरोबर तुमचे डोळे ज्यावेळेस चकाकतात, स्पार्कल होतात किंवा तुमचं हृदय धडधड करतं, त्या भावना तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. अदरवाईज यू स्टार्ट डाईंग स्लोली. नाहीतर तुम्ही तुमचं जीवन हळूहळू निरर्थकपणे घालवत आहात, असं कवी म्हणतो. याचाच अर्थ असा की तुम्ही काय केलं पाहिजे, तुमच्या भावभावना समजून घेतल्या पाहिजेत. टर्बुलंट इमोशन्स जे आहेत त्या अस्थिर भावना तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. ह्या जर भावना समजून घेतल्या तरच तुम्ही काय करत असाल, तुमचं लाईफ एन्जॉय करत असाल, असं कवीला सांगायचं आहे. त्याच्यानंतर इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, if you do not change your life when you are not satisfied with your job or with your love. कवी असं म्हणतोय की जर तुम्ही तुमचं जीवन बदललं नाही पाहिजे, इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, तुम्ही तुमचं आयुष्य जर चेंज करत नसाल, बदलत नसाल, ज्यावेळेस तुम्ही एखादा जॉब करत असाल आणि तो जॉब तुम्हाला जर आवडत नसेल, नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब. बघा, तुम्ही जर जॉब करत असाल आणि त्या जॉब जर तुम्हाला आवडत नसेल, त्या जॉबपासून तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळत नसेल, समाधान मिळत नसेल, तर तुम्ही तुमचं जीवन चेंज केलं पाहिजे. तुम्ही तुमची लाईफ चेंज केली पाहिजे विथ युअर लव. किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला जर आवडत असेल किंवा त्या व्यक्तीपासून तुम्हाला समाधान जर मिळत नसेल, तर तुम्ही काय केलं पाहिजे, तुमचं लाईफ चेंज केलं पाहिजे. इफ यू डू नॉट रिस्क what is safe for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from sensible advice. कवी म्हणतो, तुम्ही तुमचं आयुष्य काय केलं पाहिजे, चेंज केलं पाहिजे. तुमचं आयुष्य सुकर व्हावे यासाठी तुम्ही काही प्रयत्न केले नाहीत, तर का आपण खऱ्या अर्थाने आपले जीवन जगलोच नाही असं म्हणावं लागेल. आयुष्य सुरक्षित किंवा सुरक्षित आयुष्य जगताना धोका पत्करायची हिंमत दाखवली नाही, स्वतःला अनिश्चित गोष्टीचे आव्हान दिले नाही किंवा एखाद्या स्वप्नाचा पाठपुरावा केला नाही किंवा उत्तम गोष्टी करण्यापासून तुम्ही स्वतःला वंचित ठेवलं, म्हणूनच तुम्ही काय करत आहात, याचा अर्थ तुम्ही काय करत आहात, तुमचं जीवन आहे खऱ्या अर्थाने जगलाच नाहीत असं म्हणावे लागेल. तुम्ही रिस्क घेतली पाहिजे लाईफमधली. इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ अँड फॉर अनसर्टन, या अनिश्चित जीवनामध्ये तुम्ही तुमच्या जीवनामध्ये रिस्क घेतली पाहिजे आणि तुमचं लाईफ सेफ केली पाहिजे, सुरक्षित केली पाहिजे. इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, जर तुम्ही तुमचं स्वप्न पाहत नसाल, स्वप्न जर बघत नसाल आणि ते स्वप्न मिळवण्याचा प्रयत्न करत नसाल, इफ यू डू नॉट अलाव युअर सेल्फ, तुम्ही काय करत नसाल, तुम्ही स्वतःच्या मर्यादेच्या पलीकडे जात नसाल, तुम्ही स्वतःचं जर ऐकत नसाल, तर तुम्ही काय करत आहात, याचा अर्थ तुमचं जीवन हळूहळू संपवून टाकत आहात, नष्ट करून टाकत आहात असं कवी म्हणतो. ॲट लिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाईस. सेन्सिबल ॲडवाईस म्हणजे जो शहाण्या माणसाचा जो सल्ला असतो, थॉटफुल, समंजसपणा, जो चांगला सल्ला दिला जातो, त्या चांगल्या सल्ल्यापासून तुम्ही पळत आहात, याचा अर्थ असा होतो. म्हणून कवी म्हणतो की आयुष्यात किमान एकदा तरी स्वतःच्या समंजस आणि शहाण्या मनाला
उपदेशांच्या नियमातून बंधनातून मुक्त करा आणि आयुष्य भरभरून जगण्याचा आनंद घ्या, असं कवी म्हणतो. या सगळ्या गोष्टी तुम्ही काय केल्या पाहिजे, तुमच्या आयुष्यामध्ये केल्या पाहिजेत. तुम्ही स्वप्न पाहिलं पाहिजे, तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाचं ऐकलं पाहिजे आणि तुम्ही इतरांचा सल्ला न ऐकता शेवटच्या 2 ओळीमध्ये म्हणतो कवी असं म्हणतो की टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाइस. या जगामध्ये तुम्हाला सल्ला देणारे भरपूर लोक सापडतील. नंबर ऑफ द पीपल यू विल फाइंड अराउंड युअर सेल्फ दोज आर गिविंग द ॲडवाइसेस ऑफ एव्हरी स्टेप ऑफ युअर लाईफ. प्रत्येक पायरीला प्रत्येक क्षणाला तुम्हाला सल्ले देणारे खूप लोक आढळतील, परंतु जर तुम्ही तुमच्या स्वतःचं मनाचं ऐकलं आणि ह्या शहाण्या लोकांचा जर सल्ला तुम्ही ऐकला नाही, या नियमांच्या बंधनातून तुम्ही मुक्त करा आणि लांब जावा. तुम्ही स्वतःच्या मनाचं काहीतरी वेगळं करून दाखवा, असं कवी म्हणतो. स्वप्न पहा, मोठी स्वप्न पहा. ते स्वप्न तुम्ही पूर्ण करण्यासाठी त्याच्या पाठीमागे धावून धावून गेलं पाहिजे, ते अचीव करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये रिस्क घ्यायला शिकलं पाहिजे. रिस्क नाही घेतली तर तुम्हाला त्याची फळं मिळणार नाहीत. रिस्क घेतली तीच माणसं आयुष्यामध्ये सक्सेसफुल होतात. असं म्हटलं जातं की वेडी माणसं जे आहेत ध्येयपूर्ती करण्यासाठी, ते ध्येय गाठण्यासाठी वेडी होतात आणि ते इतिहास करतात. आणि त्याचबरोबर येड्या माणसाने जो केलेला इतिहास असतो, तो वेड्या माणसाचा इतिहास शहाणी माणसं वाचतात. त्यासाठी तुम्ही स्वप्नाळू असलं पाहिजे, मोठं स्वप्न बघितलं पाहिजे. नुसतं स्वप्न बघून चालणार नाही, ते स्वप्न प्रत्यक्षात कसं उतरेल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तशी क्षमता तुम्ही विकसित केली पाहिजे आणि ही रिस्क तुम्ही ज्यावेळेस लाईफमध्ये घ्याल तरच तुम्हाला यश मिळून जाईल. त्याचबरोबर तुमच्या लाईफमध्ये तुम्ही चेंज केला पाहिजे, बदल केला पाहिजे. तुम्ही जर एखादा जॉब करत असाल आणि त्या जॉबमधून तुम्हाला जर आनंद मिळत नसेल, तुम्ही समाधान मिळत नसेल, तर तुम्ही तो जॉब सोडून द्या, चेंज करा आणि वेगळं काहीतरी करण्याच्या पाठीमागं लागा, असं कवी म्हणतो. ठीक आहे, अतिशय मार्मिक अशी कविता आहे, आयुष्याबद्दल सांगणारी अशी कविता आहे. जेवढं बोलल तेवढं कमीच आहे. लाईन टू लाईन आपण एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे. कविता वाचा, अभ्यास करा आणि त्याच्यावर काही शंका असेल तर प्रश्न विचारा, व्यवसाय मला सोडवा आणि त्याचे फोटो पाठवा. थँक्यू सो मच.